दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन युनिट श्री वज्रेश्वरी देवी यात्रा उत्सवामध्ये सक्रिय सहभागी। सालाबाद प्रमाणे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे। आदिशक्तीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत। यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो। त्यामुळे आपले कर्तव्य व मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन युनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजनबद्ध सेवा केली। आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात, असे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। समाजातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे। दक्ष नागरिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन या युनिटच्या माध्यमातून आज आदिशक्ती आदिमाया श्री योगिनी देवी वज्रेश्वरी हे एक शक्तीपीठ आहे आणि या शक्तीपीठाची आज यात्रा महोत्सव सुरू आहे। आणि ह्या यात्रा महोत्सवासाठी आपली सगळी मंडळी स्वेच्छेने सेवा करण्यासाठी आज इकडे दाखल झालेली आहे आणि आज सकाळपासून ह्या मंडळींनी इथे निस्वार्थ सेवा केलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन ज्या उद्देशाने स्थापन झालेले आहे त्याचा उद्देशच आहे की समाजामध्ये किंवा नैसर्गिक सामाजिक ज्या आपत्ती आहेत किंवा अशा महोत्सव आहेत, उत्सव आहेत, त्या उत्सवामध्ये सामील होऊन आपल्या प्रशासनाला मदत करण्यासाठी या आपल्या युनिटची स्थापना झालेली आहे। आणि पुरेपूर आपण सकाळपासून ही सर्व मंडळी इथे ह्या मंदिरामध्ये येऊन निस्वार्थ सेवा केलेली आहे। पडेल त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापली जबाबदारी इथे पार पाडलेली आहे। मी मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि दक्ष नागरिक फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्व ह्या युनिटचे खूप खूप प्रेमाने हार्दिक स्वागत करतो आणि प्रत्येकाला धन्यवाद देतोय की आपण पुढे सुद्धा भविष्यामध्ये अशा अनेक ज्या काही प्रसंग किंवा जे काही आपत्त्या जे निर्माण होणार आहेत अशा आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण काम करायचं आहे। सर्वांना पुन्हा एकदा या यात्रा महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।